कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आहे ते सुरुवात झालेली आहे आणि आज पाहतोय आपण की शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती या ठिकाणी पार पडताना पाहायला मिळत आहेत। सध्या मी आहे शिवसेनेच्या कार्यालयात आणि या ठिकाणी पाहतोय की राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी खासदार संजय मंडलिक आणि माजी आमदार जयश्री जाधव यांच्या उपस्थितीमध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती या ठिकाणी पार पडताना दिसून येत आहेत। खूप मोठ्या संख्येनं गर्दी उमेदवारांची या ठिकाणी झालेली आहे। महिलांची देखील लक्षणीय उपस्थिती आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। एकूण पाहिलं तर कोल्हापूरच्या या निवडणुकीमध्ये जवळपास 20 प्रभागांमध्ये ही निवडणूक होती आणि यामध्ये मोठ्या संख्येनं जे आहे ते इच्छुक दाखल झालेले आपल्याला दिसून येत आहेत। मुलाखतींना आत प्रारंभ झालेला आहे आणि साधारणतः एकेका प्रभागामध्ये 10 ते 15 जण इच्छुक असल्यामुळं या सगळ्या नेत्यांची देखील डोकेदुखी वाढताना आपल्याला पाहायला मिळते। एकूण जर पाहिलं तर या निवडणुकीकडे महायुतीमध्ये सध्या इच्छुक उमेदवारांची प्रचंड अशी गर्दी पाहायला मिळते। विशेषतः शिवसेनेकडे ही जी गर्दी आहे ती पाहायला मिळते। साधारणतः 300-350 फॉर्म या ठिकाणी आलेले आहेत आणि आज आणि उद्या ह्या 2 दिवस अशा मुलाखती या ठिकाणी चालणार आहेत आणि या मुलाखतीनंतर जो महायुतीचा फॉर्म्युला ठरेल त्यानुसार या उमेदवारी आहेत त्या फायनल केल्या जातील असं देखील सांगण्यात आलेलं आहे। सतीश औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।